महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा आता धोक्याच्या पातळीवर पोहोचलाय। 105 टीएमसी क्षमता असलेल्या धरणामध्ये सध्या केवळ 15.20 टीएमसी इतकंच पाणी शिल्लक आहे। त्यात देखील फक्त 10.08 टीएमसी एवढाच पाणीसाठा हा वापरण्याजोगा आहे आणि उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी आणि आटत चाललेली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी। कोयना धरणाची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेली ही एक्सक्लुझिव्ह खास दृश्य आहेत झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आणि ही दृश्य टिपली आहेत वैभव देशमुख यांनी। पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी न लावल्यामुळे धरण परिसरातील डोंगर आता उघडे पडलेले आहेत। बॅकवॉटर मोठ्या प्रमाणामध्ये मागे सरकलेला आहे आणि याचा फटका पर्यटन, बोट व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा बसला आहे। तर वैभव देशमुख यांनी टिपलेली ही दृश्य आहेत ड्रोनच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ज्याला म्हटले जातं ते हे कोयना धरण आणि त्याचं बॅकवॉटर आहे। ओस पडलेले सगळे डोंगर दिसतात, उघडे पडलेले पाऊस जून महिन्याचा आता दुसरा आठवडा येत असताना सुद्धा अजूनही पडलेला नाही आहे आणि त्यामुळे एकंदरीतच पाणी पातळी किती खालावत चाललेली आहे हे आपल्याला यामधून पाहायला मिळतंय।